भव्य संजीवनी कृषी प्रदर्शनला पहिल्या दिवसापासून तुफान गर्दी पाहावयास मिळत आहे. शेतीपासून घरगुती हर एक स्टॉलवर नागरिकांची गर्दी पाहावयास मिळत आहे. विविध स्टॉलवर भव्य असे डिस्काउंट ग्राहकांना मिळत आहेत. याच अनुषंगाने आढावा घेतला ते अभिजित मांगले यांनी. आपण आहोत संजीवनी कृषी प्रदर्शनामध्ये आणि संजीवनी कृषी प्रदर्शनामध्ये कृषी विभागाचा महाराष्ट्र शासनाचे देखील इथे स्टॉल लागलेले आहेत. त्याच अनुषंगाने आपल्यासोबत काही अधिकारी आहेत. साहेब, काय सांगाल एकंदरीत या स्टॉलबाबत? गेली 8 ते 10 वर्षे कृषी संजीवनी प्रदर्शन भरवलं जातं आहे. त्यामध्ये आम्ही कृषी विभागाचा प्रत्येक वर्षी स्टॉल लावला जातो. यामध्ये जे गडिंग्लज तालुक्यातले शेतकरी आहेत त्यांनी पिकवलेला स्वतःच्या शेतीतील भाजीपाला या ठिकाणी लावला जातो. त्याचबरोबर जी फळपिकं आहेत त्या फळपिकांची सुद्धा इथं शॅम्पल लावले जातात. आणि गडिंग्लज, चंदगड, आजरा, कागल या तालुक्यातील या प्रदर्शनाला शेतकरी भेट देतात आणि त्याचा त्यांनी लाभ घेऊन आपल्या शेतीमध्ये त्या व्हरायटी कराव्यात हा शासनाचा त्या पाठिंबाचा मुख्य उद्देश आहे. आणि कृषी प्रदर्शन जे भरवलं जातं आहे गडिंग्लजमध्ये, यामध्ये किमान माझ्या माहितीप्रमाणे 4 ते 5 लाख शेतकरी या प्रदर्शनास भेट देतात. सर, आता आपण बघू शकता इथे आपल्यासोबत ब्रोकोली आहे. ब्रोकोली हे साधारणतः म्हणजे डॉक्टर सुगंधा घरपणकर हे म्हणजे नेमकं ह्याच्याबद्दल काय माहिती द्याल? ब्रोकोली ही व्हरायटी आपल्याकडे सुद्धा आता करायला लागलेले आहेत. या ब्रोकोली जे मोठमोठे हॉटेल्स आहेत यामध्ये ते भाजीसाठी मोठ्या प्रमाणात वापरली जाते आणि त्याला दर पण चांगला मिळतो. म्हणजे ह्या आधी हे उत्पादन भारतात शक्यतो घेत नव्हते, पण सध्या ह्याचं देखील प्रमाण वाढत चाललेलं आहे शेतकऱ्यांकडून. गडिंग्लज तालुक्यात भडगाव आणि काही ठराविक ठिकाणी म्हणजे गडिंग्लज मध्ये सुद्धा या पिकाचं आता उत्पादन शेतकरी घेऊ लागलेले आहे. पाहू शकता शेंगदाणा तेल असून त्यानंतर सूर्यफूल तेल आहे, खोबरेल तेल आहे. हे देखील या ॲग्रीच्या स्टॉलवर यांचे स्टॉल लागलेला आहे. त्याच अनुषंगाने आपल्यासोबत स्वतः मालक आपल्यासोबत आहेत. सर, काय सांगायला एकंदरीत या प्रोडक्टबाबत? नमस्कार, मी जयदीप तांबे. मी आता 3 वर्ष झालं मी आता हे चालू केलेलं आहे. आणि ही आता कृषी विभागाकडून PMFP मधून मी हा अनुदान घेतलेलं आहे. 35% अनुदानावर घेतलेलं आहे. हे आमचे शेंगदाणा आहे, सूर्यफूल आहे, करडई, मोहरी, तीळ तेल, खोबरेल तेल, त्यानंतर जवस, अशा प्रकारे विविध प्रकारचे तेल आहेत सर. आणि हे सगळे ऑर्गॅनिकमध्येच आहे, प्युअर 100%. आणि हे आपले ते भडगावमध्येच आहे मॅडम. तुम्ही काय सांगाल याबद्दल थोडी माहिती द्या आमच्या माध्यमातून? यामध्ये PMFP जी स्कीम आहे ही स्कीम शासनाची जरी असली तरी जे छोटे मोठे उद्योजक आहेत यांच्या दृष्टिकोनातून चांगले आहे. कारण इथं बघितलं तर आता जे तेल तुम्हाला दिसते इथं भुईमुगाचं असू दे, करडई असू दे, सूर्यफूल, तर ते ऑर्गॅनिक आहे पूर्ण आणि लाकडी घाण्यापासून तयार केल्यामुळं खायला चांगलं आहे आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा हे चांगलं आहे. या स्कीमला आम्ही या शेतकऱ्याला 35% अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे. आणि सदरचं शेतकरी जे आहेत ते असं प्रदर्शनमध्ये लावून जास्तीत जास्त तेल किती प्रमाणात चांगलं आहे, त्याचबरोबर आपली विक्री आणि प्रसिद्धी व्हावी ह्या दृष्टिकोनातून शेतकरी प्रयत्न करत आहे. या अनुदानासाठी शेतकऱ्यांना आमच्या माध्यमातून काय आवाहन कराल? अनुदानाच्या बाबतीत जर माध्यमातून म्हटलं तर जे आपले छोटे छोटे व्यावसायिक आहेत या व्यवसायाला चालना मिळावी आणि शेतकऱ्याची आर्थिक उत्पादन वाढावं हा त्या पाठिंबाचा उद्देश आहे. त्याप्रमाणे या शेतकऱ्याला आम्ही 35% अनुदान वितरित करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. मी सहाय्यक कृषी अधिकारी नामनूर. माझ्याकडे नामनूर बसरगे या पूर्व भागातील गाव आहेत, 8 गाव आहेत. आमचे हे बसरगेचे शेतकरी आहेत, शंकर तुकाराम गुरव. यांचं शेत पण आहे, केळी बाग पण आहे, चिक्कूची बाग पण आहे. तर हे म्हणजे चिक्कूचं आणि केळीचं उत्पादन चांगलं घेतात
तालुक्यात त्यांचं म्हणजे बऱ्यापैकी तालुका अंतर्गत त्यांचा माल विक्री होते. हां. केळी पण त्यांनी किरकोळ विक्री करूनच एका एकरामध्ये 9 लाखाचं उत्पादन एकाच वर्षामध्ये घेतलेलं आहे. अंदाजे किती उत्पादन घेतात हे चिकूचं? चिकूचं हे वर्षाला म्हणजे त्यांची बागच आहे, पण वर्षाला एक 5-6 लाखाचं त्यांचं उत्पादन होते. हां, हां. केळीचं 8 लाख आणि याचं 4 लाख असं हां, हां. 9 लाखापर्यंत त्यांनी केळीचं घेतले. चिकूमध्ये पण त्यांना चांगलं उत्पादन आहे हां हां हां. आणि कष्टाळू आहे आणि किरकोळ विक्री केल्यामुळे त्यामुळे आर्थिक फायदा जास्त असं होतो. जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी काय आव्हान कराल शेतकऱ्यांनी, इतर शेतकऱ्यांना? आम्ही त्यांना त्यांच्या प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन त्यांना रासायनिक खताचे डोस, ऑर्गॅनिकचे म्हणजे फवारणी वगैरे सगळं सांगतोय. हां, त्याप्रमाणे त्यांनी केले, चांगलं उत्पादन घेतलं. चालेल.